आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी ज्या निर्णयाची प्रतीक्षा बरेच वर्षापासून करत होते, अखेर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे, ज्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना आता होणार आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कशा पद्धतीने आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 30 मे 2024 म्हणजे आज निर्गमित झालेला हा संपूर्ण शासनादेश आहे। हा संपूर्ण शासनादेश 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या हिताचा हा शासन निर्णय आज वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना परिभाषित निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे NPS किंवा DCPS ही योजना ज्या कर्मचाऱ्यांना लागू आहे, त्यासाठी राज्य शासनानं निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान हे लागू केलेलं आहे। आणि त्या अनुषंगानं निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान लागू केल्यानंतर आता जर एखाद्या कर्मचाऱ्यांना पहिली सर्व्हिस सोडून दुसरी सर्व्हिस जॉईन केली असेल, तर अशा वेळेस हे मृत्यू उपदान किंवा सेवानिवृत्त उपदान देताना दोन्ही सर्व्हिस आता जोडून त्याचा फायदा देण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासन आदेश आहे। या शासन आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जे कोणते कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल होणार आहेत, अशा कर्मचाऱ्यांना मृत्यू उपदान किंवा सेवानिवृत्त उपदानाचा लाभ घेताना आता त्यांच्या जर 2 सेवा झाल्या असेल, म्हणजे एका विभागाची नोकरी सोडून जर ते कर्मचारी दुसऱ्या विभागात दाखल झाले असेल, तर अशा वेळेस दोन्ही सेवेचा लाभ त्यांना देता यावा किंवा त्यांना मिळावा, यासाठीचा हा शासन निर्णय शासनाच्या वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे। यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की एका सेवेतून दुसऱ्या सेवेत जर एखादा कर्मचारी दाखल झाला असेल, तर त्यासाठी त्यानं पहिली सेवा योग्य नियमानुसार त्यानं ती सेवा मिळवलेली असावी। त्यानंतर दुसऱ्या सेवेत तो दाखल झाल्यानंतर पहिल्या सेवेची किंवा दुसऱ्या सेवेचा जो काही परिवीक्षाधीन कालावधी आहे तो सुद्धा त्यानं पूर्ण केलेला असावा। त्यानंतर एखाद्या सेवेतून दुसऱ्या सेवेत जात असताना पहिल्या सेवेत असताना त्यांनी त्यांच्या प्राधिकरणाकडे योग्य पद्धतीनं आपल्या प्रशासकीय किंवा विभागाकडे तो अर्ज सादर करणं गरजेचं आहे। आणि दोन्ही जे काही सेवा आहेत, पहिली सेवा सोडून दुसऱ्या सेवेत जाताना त्यामध्ये जास्त खंड नसावा, असं जर असेल, या नियमांचा जर पालन केलं गेलं असेल, तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला दोन्ही सेवेचा विचार करून मृत्यू उपदान किंवा सेवानिवृत्त उपदानाचा लाभ दिला जाणार आहे, असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आज वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।